विशेष कथा मराठीवर आपले स्वागत आहे. दयाळू ब्राह्मण. दुपारचं ऊन डोक्यावर आलं होतं. जंगलातून जाणारी पायवाट अगदी शांत होती. एक वृद्ध ब्राह्मण मंत्र म्हणत आपल्या गावाकडे चालला होता. त्याच्या हातात छोटीशी काठी आणि खांद्यावर झोळी होती. अचानक त्याला कुणाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाजाच्या दिशेने गेला तर समोर एक मोठा लोखंडी पिंजरा दिसला. त्या पिंजऱ्यात एक भला मोठा वाघ अडकला होता. वाघाची अवस्था दयनीय दिसत होती. वाघाने ब्राह्मणाला पाहताच विनवणी केली. ब्राह्मण देवा, कृपा करा, मला या पिंजऱ्यातून सोडा. मी अनेक दिवसांपासून इथे अडकलो आहे. भुकेने आणि तहानेने माझा जीव जात आहे. ब्राह्मण थोडा घाबरला. तो म्हणाला, मी तुला सोडलं आणि तू माझ्यावरच हल्ला केलास तर? वाघाने नम्रपणे उत्तर दिलं, मी वचन देते, तुमच्यावर कधी हल्ला करणार नाही. तुमची कृपा आयुष्यभर लक्षात ठेवेल. ब्राह्मणाचा स्वभाव दयाळू होता. त्याला वाघाची कीव आली. त्याने सावधपणे पिंजऱ्याचं कुलूप उघडलं. दरवाजा उघडताच वाघ बाहेर आला. काही क्षण तो शांत उभा राहिला, पण लगेच त्याच्या डोळ्यात वेगळाच भाव दिसू लागला. तो गुरगुरत म्हणाला, मी खूप भुकेला आहे. आता मला अन्न हवं आहे आणि इथे तूच आहेस. हे ऐकून ब्राह्मणाच्या पायाखालची जमीन सरकली. तो घाबरत म्हणाला, अरे, तू तर मला इजा करणार नाहीस असं वचन दिलं होतंस. वाघ मोठ्याने हसला. भूक आणि वचन यात भुकेचाच विजय होतोय. ब्राह्मणाला आपला जीव धोक्यात असल्याचं जाणवलं. तो विनवणी करत म्हणाला, मला शेवटची एक संधी दे. आपण तिघांना विचारू. त्यांनी जर सांगितलं की तू बरोबर आहेस तर मी स्वतःहून तुझ्या समोर उभा राहील. वाघ तयार झाला. दोघे पुढे निघाले. सर्वप्रथम त्यांना एक जुनाट वटवृक्ष दिसला. ब्राह्मणाने त्याला सगळा प्रकार सांगितला. वटवृक्ष म्हणाला, मी आयुष्यभर लोकांना सावली दिली, पण म्हातारा झाल्यावर लोक माझ्याच फांद्या तोडतात. या जगात उपकारांची परतफेड नेहमीच होत नाही. वाघ हसला. नंतर त्यांना एक म्हातारा बैल भेटला. बैल म्हणाला, तरुणपणी मी शेतकऱ्यांसाठी राबलो, पण आता म्हातारा झालोय म्हणून मला रानात सोडलं. उपकार विसरणं माणसांसाठी नवीन नाही. वाघ आणखी खुश झाला. आता ब्राह्मण निराश झाला. तेवढ्यात एका झाडावर बसलेलं एक चतुर माकड खाली उतरलं. त्याने विचारलं, नेमकं काय झालं? ब्राह्मणाने सारी कथा सांगितली. माकड काही क्षण विचार करत राहिलं. मग ते म्हणालं, मला एक गोष्ट समजत नाही. एवढा मोठा वाघ या छोट्याशा पिंजऱ्यात कसा काय मावला असेल? वाघ चिडून म्हणाला, तुला विश्वास नाही? मी दाखवतो. असं म्हणत तो पुन्हा पिंजऱ्यात शिरला. वाघ आत जाताच माकडाने झटकन दरवाजा बंद केला आणि कुलूप लावलं. वाघ जोरजोरात गर्जना करू लागला. माकड ब्राह्मणाकडे पाहून म्हणाला, दयाळूपणा चांगला असतो, पण विवेकाशिवाय केलेली दया संकट ओढवून घेते. ब्राह्मणाने माकडाचे आभार मानले. तो सुरक्षितपणे आपल्या गावाकडे निघून गेला आणि वाघ पुन्हा त्या पिंजऱ्यातच राहिला. तात्पर्य, दुष्ट स्वभावाच्या व्यक्तीवर आंधळा विश्वास ठेवू नये. दया आणि चांगुलपणा यांच्यासोबत विवेकही तितकाच आवश्यक असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.